घातलेल्या जयसिंगपूर नगरपरिषदेची निवडणूक झालेली आहे परवा नुकताच त्यामध्ये, बरोबर आहे. एक आपण नौका उमेदवार होता, तुमच्यासोबत एक अनुभवी उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष अस्लम फराज सोबत होते. या निवडणुकीत तुम्ही मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आहे. या निवडणुकीची पण तुम्ही जनतेला काय संदेश देणार आहात? मी प्रथमतः राजर्षी शाहू विकास आघाडीने मला ज्यावेळी तिकीट दिलं त्याचवेळी माझा विजय निश्चित केला, आघाडीनेच केला. संजू मलिक आमदार साहेब आणि अस्लम फराज सर असे दिग्गज म्हणजे माझ्यासोबत होते. खरं सांगायचं तर श्रेय सरांनी खूप माझ्यासाठी कष्ट घेतलेला आहे. त्यात मोलाचा वाटा सरांनी उचललेला आहे. ह्या विजयाचे मानकरी सर आहेत, संजू मलिक आहेत, आमदार साहेब आहेत. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपली म्हणून, आम्ही शिलेदार म्हणून आहे की नाही, त्याने ती आपली निवडणूक केली. निवडणूक ही माझी नव्हती, निवडणूक ही कार्यकर्त्यांची होती आणि कार्यकर्त्यांनी ती निवडणूक जिंकलेली आहे. त्याच्यातलं सगळ्यात सर्वसामान्य कार्यकर्ता मी आहे. मी सतत कार्यकर्ते राहणार आहे आणि माझ्या वार्डातले 9 नंबर वार्डातले सगळे कार्यकर्ते जे आहेत ते नगरसेवक असणार आहेत. एवढं बोलताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही देखील एक नौके उमेदवार होता, तुमच्यासोबत नवीन उमेदवार सचिन निटवे हे सुद्धा होते. निवडणुकीला समोर जाताना तुम्हाला काय म्हणजे काय वाटलं आणि निवडून आल्यानंतर तुम्हाला काय प्रतिक्रिया वाटतात? नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी राजश्री शाहू विकास आघाडीचं आभार मानते की त्यांनी मला संधी दिली म्हणून आजचा हा दिवस मला पाहायला मिळाला. नवीन उमेदवार असले तरी पण माझे सासरे राजेंद्र नांद्रेकर साहेब, मिस्टर रोहित नांद्रेकर साहेब हे कायम समाजकार्य करत आले. त्याच्यासोबत मी नेहमी समाजकार्य करत होते. महिलांसाठी आमचे भरपूर कार्य झालेले आहे. त्यामुळे थोडी भीती होती, पण राजकारण म्हटलं तर हा माझा काही प्रभाग नव्हता. पण हा प्रभाग जरी नसला तरी मी नेहमी त्यात काम करत राहीन, समाजकार्य करत राहीन आणि आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा आहे. जरी आपला प्रभाग नसता तर यापूर्वी तुमच्या सासरेबुवांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, त्यांचा तुम्हाला फायदा झाला? त्यांची पोच पावते, त्यांनी केलेल्या कामाचे आज माझं यश आहे. त्याला पूर्णपणे त्याचा आधार जो काही आहे तो माझे सासरे राजेंद्र नांद्रेकर साहेबच आहे. पुढे नेताना सगळ्यात पहिल्यांदा मला नेहमी त्यांचं मार्गदर्शन लागेल आणि ते असतं नेहमी त्यांचं माझ्या पाठीशी. त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा नक्की मी प्रयत्न करेन आणि जो काही माझा विश्वास दाखवला आहे त्याला पात्र राहण्याचा मी नेहमी प्रयत्न करेन. या पालिकेमध्ये पाहायला गेलं तर सगळ्यात कमी वयाचे नगरसेवक म्हणून आपल्याला पाहिलं जातं आता चालूच्या बॉडीमध्ये. मग काम करत असताना आता तुम्हाला म्हणजे नवीन काय असे प्रभागामध्ये काम करायचे आहेत किंवा नेत्यांच्या माध्यमातून तुम्हाला काय नवीन घडवायचं आहे? प्रभाग क्रमांक 3 महिला सर्वसाधारण म्हणून माझी जी काही निवड झालेली आहे तर मला जास्त करून महिलांच्या त्यांच्यावर गोष्टीवर किंवा त्यांच्या समस्यावर कार्य करायला जास्त आवडेल. जे काही महिला आपल्या आहेत ते भरपूर पूर्ण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात पण त्यांना संधी मिळत नाहीत किंवा जे काही व्यवसाय करण्याची त्यांना इच्छा आहे पण त्या पुढे येऊ शकत नाही. तर मी सर्वांच्या मार्गदर्शनानंतर त्यांच्या अंडर सर्व काम करण्याचा प्रयत्न नक्की करेन.